इनर्शियाविषयी ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट तिकडे नक्की लक्षात घ्यावी लागेल की इनर्शियाचा अभ्यास होणं आपलं खूप गरजेचं आहे. आपण आपल्या लोअर स्टँडर्ड मध्ये इनर्शियाविषयी शिकलो आहेत, पण तरी सुद्धा एक थोडंसं ब्रशअप आपण इकडे करून घेऊया की इनर्शिया नेमकं काय असतं. इनर्शियाविषयी विचार करूयात आणि इनर्शियाविषयी विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की मोमेंट ऑफ इनर्शिया नेमकं काय असतं. तर इनर्शिया म्हणजे ही एक बॉडीची प्रॉपर्टी आहे, हे आपण शिकलोय. न्यूटनची ज्यावेळेस आपण मोशनचे लॉ ज्यावेळेस आपण शिकत होतो त्यावेळेस आपल्याला इनर्शिया विषयी विचार करावा लागला. इनर्शिया ही काय आहे, बॉडीची प्रॉपर्टी आहे. काय सांगतं इनर्शिया, तर इनर्शिया असं सांगतं की ज्यावेळेस एखादी बॉडी मोशन मध्ये असेल तर ती मोशन मध्ये राहते. कधीपर्यंत, तर ज्यावर आपण एक्सटर्नल फोर्स ऍक्ट करत नाही आहोत. आपण जोवर त्या बॉडीवरती एक्सटर्नल फोर्स ऍक्ट नाही करणार तोवर ती बॉडी मोशन मध्ये राहते, किंवा ती बॉडी रेस्ट मध्ये राहते जोवर आपण त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय नाही करणार आहोत. म्हणजे फोर्स अप्लाय करावा लागेल मोशन मधल्या बॉडीला रेस्ट मध्ये आणण्यासाठी, किंवा रेस्ट मधल्या बॉडीला मोशन मध्ये आणण्यासाठी आपल्याला तिकडे फोर्स ऍक्ट करावा लागेल. त्याला आपण इकडे इनर्शिया असं म्हणतो. आता मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आपल्याला सांगता येईल की त्या बॉडीचं जे काही मास आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया इज नॉट ओनली डिपेंड ऑन द मास ऑफ द पर्टिक्युलर बॉडी, but it also depend on the distance of the respective particle from the axis of rotation. याचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत, एक्सप्रेशन आपण बघणार आहोत. परंतु आपल्याला इकडे लक्षात येतं की मोमेंट ऑफ इनर्शिया हे मासला रिप्लेस करतं. ज्यावेळेस आपण कायनेटिक इक्वेशन लक्षात घेतो, लिनियर कायनेटिक इक्वेशन आणि रोटेशनल कायनेटिक इक्वेशन, आपण बघूयात की लिनियर कायनेटिक इक्वेशन मध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे एक्सप्रेशन मिळायचे आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी मध्ये आपल्याला त्याचंच रिप्लेसमेंट कशा प्रकारे मिळायचं, या सगळ्या गोष्टींचा आपण तिकडे विचार करणार आहोत. तर लिनियर कायनेटिक इक्वेशन्स मध्ये आपल्याला काय मिळायचं, लिनियर कायनेटिक इक्वेशन्स मध्ये काय मिळायचं आणि त्याच्याच रोटेशनल मध्ये रिप्लेसमेंट कशाने व्हायचं त्याचा आपण तिकडे काय करूयात, विचार करूयात. इकडे आपल्याला डिस्प्लेसमेंट दिसते. डिस्प्लेसमेंट आपण रिप्लेस केलं कशाने, तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटाने आपण त्याला रिप्लेस केलं. आपल्याकडे लिनियर मोशन मध्ये आपल्याकडे काय आहे, तर व्हेलॉसिटी आहे. लिनियर व्हेलॉसिटी ज्याला आपण व्हीटी असं म्हणतो. व्हीटी काय का म्हणतो, त्या सगळ्या गोष्टींचा विचार आपला ऑलरेडी झालेला आहे. या लिनियर व्हेलॉसिटीला आपण अँग्युलर व्हेलॉसिटीने रिप्लेस केलं. त्याच्यानंतर आपल्याकडे ऍक्सेलरेशन होतं, त्याला आपण रिप्लेस केलं अल्फा, अँग्युलर ऍक्सेलरेशनने रिप्लेस केलं. आपल्याकडे लिनियर मोशन मध्ये आपल्याकडे फोर्स आहे आणि त्याला आपण रिप्लेस करतो टॉर्कनी, टवनी रिप्लेस करतो आपण त्याला. तर या काही गोष्टी ज्या काही आहेत या लिनियर मोशन मधल्या रिप्लेस होत असताना रोटेशनल मोशन मध्ये हे त्याचं रिप्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट अँग्युलर डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँग्युलर वेलोसिटी, ऍक्सेलरेशन अँग्युलर ऍक्सेलरेशन, फोर्स टॉर्क. तर या सगळ्या गोष्टींचं रिलेशन आपण समजून घेतलेलं आहे. मग आपल्याला इकडे असं लक्षात येत आहे की ही जी काही अॅनालॉजी आहे, ही अॅनालॉजी म्हणजे लिनियर मोशन मध्ये या गोष्टी आपण विचारात घेत असतो, यांचा आपण विचार करत असतो, तर रोटेशनल मोशन मध्ये आपण यांचा विचार करत असतो. हे त्याचे अॅनालॉगस पार्ट आहेत रोटेशनल मोशन मध्ये. तर तसंच मोमेंट ऑफ इनर्शिया हे मासला रिप्लेस करतं. तसंच मोमेंट ऑफ इनर्शिया कशाला रिप्लेस करतं, तर मासला रिप्लेस करतं. कसं काय, त्याचं एक्सप्रेशन आपण इकडे बघणार आहोत, त्या गोष्टींचा विचार आपण इकडे करणार आहोत. आता सुरुवातीला आपण लक्षात घेऊया की काय होतं नेमकं ज्यावेळेस आपण या मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचार करण्यासाठी आपल्याला एक गोष्ट तिकडे नक्की लक्षात घ्यावी लागेल. आपण दरवाजा ओपन करतो आणि दरवाजा जो काही आहे तो ऍक्सिस ऑफ रोटेशन, त्याचं जे काही आहे ऍक्सिस ऑफ, त्याचा जो काही रोटेशनचा जो काही ऍक्सिस आहे त्याच्या भोवती तो दरवाजा काय होत असतो, डिस्प्लेस होत असतो. आणि त्याचं जे काही डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळत असतं ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळत असतं. मग दरवाजा ओपन होत असताना आपण त्याच्या एका साइडनी आपण त्याला ओपन करतो, बरोबर. जर आपण त्याची जागा बदलली, ओपन करायची जर आपण त्याची जर जागा बदलली, आपल्याला माहिती आहे हँडल हे एका साइडला असतं
आणि आपण जर दरवाजा ओपन करायचा प्रयत्न ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळून जर केला तर आपल्याला दरवाजा ओपन करायला तिकडे फोर्स जास्त लागणार आहे. यू कॅन एक्सपिरियन्स इट बाय युअर सेल्फ. तुम्ही हे स्वतः एक्सपिरियन्स करू शकता. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला असं लक्षात येतं की मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिपेंड नॉट ओनली ऑन द मास. हे फक्त मास वरती डिपेंड आहे का, तर मास वरती डिपेंड नाहीये. तर इट इज ऑल्सो डिपेंड ऑन द डिस्टन्स ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह मास फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या मासचं डिस्टन्स किती आहे या गोष्टीवरती सुद्धा तो डिपेंड आहे असं आपल्याला तिकडे सांगता येईल. मग मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला रिप्लेस करतोय मासनी हे आपल्याला सांगायचंय, तर ते कसं आपण सांगू शकतो, तर आपण त्याच्यासाठी एक एक्सप्रेशन इकडे लक्षात घेऊया की कायनेटिक एनर्जी आपल्याला माहितीये. कायनेटिक एनर्जी, लिनियर कायनेटिक एनर्जी आपल्याला माहितीये. एक आपण कुठलीही बॉडी घेऊया, एक आर्बिट्ररी बॉडी आपण घेणार आहोत. तर आपण एक आर्बिट्ररी बॉडी विचारात घेणार आहोत आणि त्या आर्बिट्ररी बॉडीमध्ये आपण कायनेटिक एनर्जी जी आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी जी काय आहे, त्या रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा विचार करणार आहोत. पण आपल्याला इकडे लक्षात येत आहे की ती जी काही आर्बिट्ररी बॉडी आहे, दॅट आर्बिट्ररी बॉडी इज मेड अप ऑफ डिफरंट पार्टिकल्स. नंबर ऑफ पार्टिकल्स असे एकत्र येऊन ती एक आर्बिट्ररी बॉडी आपल्याला तिकडे लक्षात येते. मग आपल्याला लक्षात येत आहे की इकडे एक पार्टिकल आहे त्याचं मास m1 आहे, इकडे एक पार्टिकल आहे त्याचं मास m2 आहे, इकडे एक पार्टिकल आहे त्याचं मास mn आहे. हा nth पार्टिकल आहे. अशा नंबर ऑफ पार्टिकल्स एकत्र येऊन ती बॉडी बनलेली आहे. मग इंडिव्हिज्युअल जो काही पार्टिकल आहे त्याची कायनेटिक एनर्जी जर आपण काढली, लिनियर कायनेटिक एनर्जी जर आपण काढली आणि त्याचं जर आपण समेशन केलं, त्याला जर आपण एकत्रित घेतलं तर पूर्ण बॉडीची आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळणार आहे. म्हणजेच काय, तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी, लिनियर कायनेटिक एनर्जी ऑफ ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल पार्टिकल. ह्याच्यामध्ये जेवढे काही पार्टिकल्स आहेत त्याची लिनियर कायनेटिक एनर्जी आपण ज्यावेळेस एकत्रित आणतो त्यावेळेस आपल्याला काय मिळते, रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळते. म्हणजेच काय, तर समेशन आहे, समेशन ऑफ इंडिव्हिज्युअल लिनियर कायनेटिक एनर्जी म्हणूयात आपण त्याला, लिनियर कायनेटिक एनर्जी म्हणूयात. तर इथे आपल्याला इक्वेशन असं मिळतंय की कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल 1 प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल 2 प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल 3 डॅश 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 अप टू कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल n. हे ज्यावेळेस आपल्याला मिळेल त्यावेळेस आपल्याला त्या पूर्ण बॉडीचं रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळणार आहे. मग ते कसं करायचं आपल्याला माहितीये, लिनियर कायनेटिक एनर्जी ज्याला आपण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असं सुद्धा म्हणतो, त्याचं सूत्र आपल्याला माहितीये काय. तर इकडे लक्ष द्या की हा पहिला पार्टिकल आहे, त्याचा डिस्टन्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून r1 आहे आणि त्याचं मास m1 आहे. हा दुसरा पार्टिकल आहे, त्याचा डिस्टन्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून r2 आहे आणि त्याचा मास m2 आहे. हा nth पार्टिकल आहे, त्याचं जे काही डिस्टन्स आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ते rn आहे आणि त्याचं मास mn आहे. तर अशा प्रकारे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. आपण सगळ्या पार्टिकलचा विचार नाही करणार आहोत, आपण काही पार्टिकल इकडे विचारात घेतलेले आहेत आणि हा nth पार्टिकल आहे. याची लिनियर व्हेलॉसिटी काय आहे, तर याची लिनियर व्हेलॉसिटी, हा पहिला पार्टिकल त्याची व्हेलॉसिटी v1 आहे, हा दुसरा पार्टिकल त्याची व्हेलॉसिटी v2 आहे, हा nth पार्टिकल त्याची व्हेलॉसिटी vn आहे. आणि आपल्याला माहितीये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². कायनेटिक एनर्जी, लिनियर कायनेटिक एनर्जी वी ऑलरेडी अंडरस्टूड इन लोअर स्टँडर्ड. आपण पहिल्या काही स्टँडर्ड मध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv² हे आपल्याला माहितीये. हे काय आहे, तर हे लिनियर कायनेटिक एनर्जीचं सूत्र आहे. मग हे प्रत्येक एका पार्टिकल साठी आपण ठेवू शकतो का, तर ऑब्व्हियसली ठेवू शकतो. तर पहिल्या पार्टिकल साठी कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल काय येत आहे, 1/2 m1 v1², मास ऑफ फर्स्ट पार्टिकल अँड लिनियर वेलोसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल. ओके, हे पहिल्या पार्टिकल साठी आलं. कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल 1/2 m2 v2². कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल, त्याच्या आधी तिसऱ्या पार्टिकलचं पण घेऊयात आपण इकडे, 1/2
m3 v3 square, kinetic energy of nth particle 1/2 mn vn square. हे मिळते आपल्याला, हे माहिती आहे आपल्याला. हे पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी, हे दुसऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी, हे तिसऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी, दिस इज nth पार्टिकल्स कायनेटिक एनर्जी. या सगळ्यांना आपण जोडूयात, बघूयात काय मिळतं. तर या सगळ्यांना इकडे आपण या फॉर्म्युला मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला लक्षात येते की 1/2 m1 v1 स्क्वेअर प्लस 1/2 m2 v2 स्क्वेअर प्लस 1/2 m3 v3 स्क्वेअर प्लस डॅश 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 अप टू n 1/2 mn vn स्क्वेअर. हे आपल्याला मिळतं तिकडे, बरोबर आहे. ओके, आता इकडे आणखी एक गोष्ट मजेशीर आपल्याला माहितीये. काय माहितीये? आपल्याला एक फॉर्म्युला माहितीये. कोणता फॉर्म्युला आपल्याला माहितीये? लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहितीये. v इज इक्वल टू आर ओमेगा, विच इज ऑलरेडी वी हॅव लर्न. आपण या गोष्टी ऑलरेडी शिकलेल्या आहेत. तर तो फॉर्म्युला काय आहे? तर v इज इक्वल टू लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू आर ओमेगा आहे का? येस, हे माहिती आपल्याला v इज इक्वल टू आर ओमेगा आहे. मग हा v इज इक्वल टू आर ओमेगा आपण v च्या जागी ठेवला तर कसं होईल? तर आपल्याला ती सगळी गोष्ट तिकडे लक्षात येईल की काय मिळेल आपल्याला. 1/2 m1 v च्या जागी आपण तिकडे आर ओमेगा ठेवणार आहोत. आर ओमेगा स्क्वेअर r1 ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m2 r2 ओमेगा होल स्क्वेअर प्लस डॅश 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 1/2 mn rn ओमेगा स्क्वेअर. हे मिळालं आपल्याला. फर्दर आपण त्याचं सॉल्व्ह करून घेऊयात. 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m3 घेण्यापेक्षा आपण डायरेक्ट m घेऊयात. mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओमेगा कॉमन काढला आपण. ओमेगा आणि 1/2 आपण बाहेर काढून घेऊया. m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर प्लस डॅश 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 अप टू mn rn स्क्वेअर. हे मिळालं. इतकं इक्वेशन आपल्याकडे आता आलेलं आहे. हे एवढं इक्वेशन आपल्याकडे मिळालेलं आहे. अजून एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, अजून एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. तो म्हणजे काय आहे? तर I इज इक्वल टू व्हॉट? I इज इक्वल टू mr स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. रेस और नॉट? हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. I इज इक्वल टू mr स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. हा फॉर्म्युला आला कसा काय? हा फॉर्म्युला आला कसा काय हे शिकण्यासाठी आपल्याला जो काही मोमेंट ऑफ इनर्शियाचा बेसिक जो काही लेसन आहे त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन मोमेंट ऑफ इनर्शियाचं विचारात घेतलेलं आहे. त्या लेसन कडे तुम्हाला जावं लागेल आणि त्याच्यावरून तिकडे आपल्याला लक्षात येईल की हा फॉर्म्युला आला कसा काय. तर थोडस ब्रशअप इकडे सुद्धा करून घेऊयात आपण की हा फॉर्म्युला नेमका आला कसा काय. तर हा फॉर्म्युला आला कसा काय हे लक्षात घेण्यासाठी इकडे लक्ष द्या. तर आपण इथे लक्षात घेतलं डिस्प्लेसमेंट इज रिप्लेस बाय थीटा, लिनियर वेलोसिटी इज रिप्लेस बाय ओमेगा, एक्सेलरेशन इज रिप्लेस बाय अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आणि फोर्स इज रिप्लेस बाय टाउ इन रोटेशनल कायनेटिक इक्वेशन. रोटेशनल कायनेटिक इक्वेशन मध्ये या टर्मचं आपण ते रिप्लेसमेंट घेत असतो किंवा आपण त्याला अनालॉजी आहे असं आपण म्हणत असतो. अल्फा माहिती आहे आपल्याला. ए इज इक्वल टू व्हॉट? ए इज इक्वल टू आर अल्फा.
ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी वी हॅव डिस्कस इन फर्स्ट लेक्चर. फर्स्ट लेक्चर मध्ये ए इज इक्वल टू आर अल्फा हे माहिती आपल्याला की कशा प्रकारे आपण त्याला या अल्फाला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय करत असतो, तर ए इज इक्वल टू आर अल्फा म्हणत असतो, बरोबर आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. मग आता आपल्याला फोर्स, आता इथे एक पार्टिकल आहे, सपोज आपण त्याला काय करूयात, इथे एक पार्टिकल घेऊयात, हे ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून आर अंतरावरती हा एम नावाचा एक पार्टिकल आहे. इकडे लक्ष द्या या फिगर कडे, हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून इथे एम नावाचा एक पार्टिकल आहे, किंवा एम हा एक पार्टिकल आहे, त्याचा मास एम आहे असं आपण कन्सिडर करू. याला आपण काय करतो, याला आपण फोर्स अप्लाय करतो, याला आपण काय करतोय, या मास वरती आपण काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय परपेंडिक्युलर टू द रेडियस. ही रेडियस आणि या रेडियस वरती परपेंडिक्युलर अशा प्रकारे आपल्याला ही रेडियस याच्यावरती आपण असं परपेंडिक्युलर काय करतोय, फोर्स अप्लाय करतोय. वी हॅव अप्लाइड द फोर्स टू दॅट रिस्पेक्टिव्ह पार्टिकल. त्याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याला एक ऍक्सेलरेशन मिळेल, त्याला एक लिनियर ऍक्सेलरेशन मिळेल, बरोबर आहे. त्या मासला काय होईल, लिनियर ऍक्सेलरेशन. दिस पर्टिक्युलर मास इज रोटेटिंग इन दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन. या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती तो काय होतोय, रोटेट होतोय असं आपल्याला लक्षात येईल. तर या मास वरती आपण ज्यावेळेस फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस त्याला एक लिनियर ऍक्सेलरेशन मिळेल, आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येते की फोर्स इज इक्वल टू व्हॉट, मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, दॅट वी ऑलरेडी नो. आता इथे माहिती आपल्याला ए इज इक्वल टू व्हॉट, आर अल्फा. तर मग ती व्हॅल्यू आपण तिकडे ठेवूयात. एम ए इज इक्वल टू व्हॉट, आर अल्फा. आर अल्फा दोन्ही साईडला आपण आर नी मल्टिप्लाय करून घेऊयात. आपण दोन्ही साईडला आपल्याला आर नी मल्टिप्लाय करायचंय, आपल्याला फर्दर सॉल्व्ह करायचंय, आपल्याला हा फॉर्म्युला आला कसा हे बघायचंय. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, तर आपण या दोन्ही साईडला काय करणार आहोत, आर नी आपण मल्टिप्लाय करणार आहोत. ठीक आहे. तर आर एफ इज इक्वल टू एम आर अल्फा आर असं आपल्याला मिळतं. फर्दर सॉल्व्ह केल्यानंतर आर अल्फा, आर एफ इज इक्वल टू एम आर स्क्वेअर अल्फा. एम आर स्क्वेअर अल्फा आपण ऑलरेडी बघितलंय. तर फोर्सला आपण कशाने डिस्प्लेस करतोय, टॉर्कने रिप्लेस करतोय. फोर्सला आपण कशाने रिप्लेस करतोय, टॉर्कने रिप्लेस करतोय. म्हणून आपण लिहूया इकडे टॉर्क टौ इज इक्वल टू एम आर स्क्वेअर अल्फा. असं आपण लिहू शकतो का, येस ऑब्विसली, व्हाय नॉट, वी कॅन राईट दिस. म्हणजे आता आपल्याला इथे लक्षात आलं, आता हे वरचं जे काही एक्सप्रेशन आहे तेच आपण इकडे खाली लिहून घेऊया. एफ इज इक्वल टू एम ए. मग इथे आपल्याला मिळतंय काय, मिळतंय दिस टॉर्क इज रिप्लेस्ड बाय फोर्स, राईट, और फोर्स इज रिप्लेस्ड बाय टॉर्क. हे जे काही ऍक्सेलरेशन आहे याला आपण रिप्लेस करतोय अल्फानी, बरोबर आहे. इकडे याच फॉर्म्युलामध्ये हेच आपण सॉल्व्ह करत खाली आलेलो आहे. या फोर्सला रिप्लेस केला आपण टॉर्कनी, या ऍक्सेलरेशनला ए ला रिप्लेस केला आपण अल्फानी, आणि एम ला रिप्लेस केलं एम आर स्क्वेअरनी. एम ला रिप्लेस केलं आपण कशानी, एम ला रिप्लेस केलं आपण एम आर स्क्वेअरनी. अँड दॅट इज व्हॉट द आय. यालाच आपण काय म्हणत असतो, आय म्हणत असतो. याला आपण काय म्हणत असतो, आय म्हणत असतो. आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन मिळते. इथे सुद्धा आपण समजू शकतो की मास इज अनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया, और मोमेंट ऑफ इनर्शिया इज अनालॉगस टू मास इन रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी मध्ये किंवा रोटेशनल ज्यावेळेस आपण इक्वेशन्स विचारात घेत असतो रोटेशनल मोशनचे, त्यावेळेस मासला रिप्लेस करण्यासाठी आय वापरत असतो. आय म्हणजेच काय आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. I म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. सो वी कॅन पुट दॅट I इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. दिस व्हॅल्यू वी कॅन पुट ओव्हर हिअर इन आर इक्वेशन. जे आपलं पहिले इक्वेशन आलेलं आहे त्या इक्वेशन मध्ये आपण काय ठेवू शकतो, ती व्हॅल्यू ठेवू शकतो. ऑब्विसली आपल्याला ती व्हॅल्यू ठेवायची. हे सुरुवातीचं आपण काय करूयात, रब करून घेऊया. तर या ठिकाणी आपण ठेवूयात आय. तर इथे आपल्याला काय मिळतंय, कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. तर सॉरी इथे ओमेगा स्क्वेअर, तर 1/2 ओमेगा स्क्वेअर I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4 प्लस डॅश 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 डॅश
असं आपल्याला मिळालं. आणि I1 प्लस I2 प्लस I3 प्लस अप टू In इज इक्वल टू I. मग ही आपण तिकडे व्हॅल्यू ठेवूया. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. आणि इकडे सुद्धा आपण सांगू शकतो की I रिप्लेस झालेला आहे कशाने? मास रिप्लेस झालेला आहे. कायनेटिक एनर्जी हे रोटेशन आहे. आणि इकडे आपण लिनियरचा बघूयात फॉर्म्युला mv². तर इकडे हा जो काही I आहे तो रिप्लेस झालेला आहे m ने. रोटेशनल मधून लिनियर मध्ये जाताना, किंवा आपण इकडे वाईस वर्सा पण बघू शकतो, लिनियर मधून रोटेशनल मध्ये जाताना मास रिप्लेस झालाय I नी, आणि ही जी काही लिनियर व्हेलॉसिटी रिप्लेस झाली आहे ती अँग्युलर व्हेलॉसिटीने रिप्लेस झाली आहे. तर अशा प्रकारे आपण या एक्सप्रेशन वरून आपण सांगू शकतो की मास जे काही काम करतं लिनियर मोशन मध्ये तेच काम रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया दॅट इज व्हॉट द I हे करत असतं. I म्हणजेच काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. म्हणजे लिनियर मोशन मध्ये मास जे काम करतं तेच काम रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया करतं. मग दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिपेंड, या गोष्टीवरून आपल्याला काय लक्षात येतंय तर दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिपेंड नॉट ओनली ऑन दी मास. हे मास वरती डिपेंड आहे का? ओनली मास वरती डिपेंड आहे का? तर दिस इज नॉट डिपेंड ओनली ऑन द मास. This is also depend on the distance of that respective particle from the axis of rotation. हे axis of rotation जे काही आहे, हे axis of rotation जे काही आहे, त्या axis of rotation पासून त्या पर्टिक्युलर मासचा डिस्टन्स किती आहे याच्या स्क्वेअर वरती, म्हणजे त्या डिस्टन्स वरती सुद्धा डिपेंड आहे असं आपण तिकडे सांगू शकतो. सो वी कॅन से दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया नॉट ओनली डिपेंड ऑन दी मास ऑफ द बॉडी, बट ऑल्सो इट डिपेंड ऑन दी distance of that respective particle of that respective mass from the axis of rotation. असं पण आपण तिकडे सांगू शकतो. मग हा जर ऍक्सिस ऑफ रोटेशन बदलला, तर मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीचा बदलणार आहे का? ऑब्व्हियसली बदलणार आहे इफ द बॉडी इज नॉट सिमेट्रिकल. जर ती बॉडी सिमेट्रिकल नसेल, सिमेट्रिकल म्हणजे काय तर सगळ्या बाजूनी जर सारखी ती बॉडी जर नसेल, आर्बिट्री बॉडी असेल, कशाही प्रकारची बॉडी असेल, तर ऍक्सिस ऑफ रोटेशन जर बदलला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा बदलणार आहे असं आपल्याला तिकडे सांगता येतं. मग हे फायनाईट पार्टिकल साठी आपण इक्वेशन काढलं. या अशा प्रकारचं इक्वेशन आपण प्रत्येक पार्टिकल मोजून त्या प्रत्येक पार्टिकलचं आपण लिनियर कायनेटिक एनर्जी काढून त्याचं समेशन करून आपण अशा प्रकारे इक्वेशन काढू शकतो फायनाइट पार्टिकल साठी. बट इफ द बॉडी इज हॅव्हिंग द इनफायनाइट पार्टिकल्स देन व्हॉट? मग जर आपल्याकडे इनफायनाइट पार्टिकल असतील तर मग आपण काय करणार? तर इनफायनाइट पार्टिकल असतील तर आपल्याला काय करावं लागेल? मग इनफायनाइट पार्टिकल साठी मग आपण काय करू शकतो? इफ द बॉडी हॅव इनफायनाइट पार्टिकल, इंटिग्रेबल पार्टिकल्स. इंटिग्रेबल पार्टिकल्स म्हणजे काय? त्याचं आपण इंटिग्रेशन काढू शकतो. अशा प्रकारचे जर पार्टिकल्स असतील तर आपण काय करू शकतो त्याचा आपण विचार करूया. तर आपण काय करणार आहोत? एक छोटासा मास आपण तिकडे कन्सिडर करणार आहोत. एक छोटासा पार्टिकल, त्या बॉडीचा एक पार्टिकल ज्याचं मास आहे, छोटंसं मास आहे, ते आपण तिकडे कन्सिडर करणार आहोत. एक छोटासा पार्टिकल, त्याचं मास आपण कन्सिडर करत असतो dm. काय कन्सिडर करत असतो? dm. एक छोटंसं पार्टिकल आपण तिकडे कन्सिडर केलेलं आहे. त्याचा डिस्टन्स आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. त्याचा डिस्टन्स किती आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून? r. आपण इकडेच घेऊया. हा छोटासा पार्टिकल आहे, त्याचा मास आहे dm, आणि त्याचं जे काही डिस्टन्स आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं ते किती आहे? r. ते डिस्टन्स किती आहे? r ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह पार्टिकल. मग ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे छोटे 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 पार्टिकल सगळ्यांचं आपण एकत्रीकरण करतो, ज्यावेळेस सगळे आपण एकत्रित घेतो म्हणजे त्याचं इंटिग्रेशन करतो, त्यावेळेस आपल्याला त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळू शकतो. दॅट इज अनदर स्टेप. हे मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठीची आणखी एक स्टेप आहे असं आपण म्हणूया. मग इंटिग्रेशन ऑफ डी
इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dm r स्क्वेअर. कारण r काय आहे तर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन r स्क्वेअर हे आपल्याला माहिती आहे. मग इंटिग्रेशन ऑफ डी काय आहे तर I आहे. I इज इक्वल टू इंटिग्रेशन dm r स्क्वेअर. आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. फर्दर जे काही एक्सप्रेशन आपण सॉल्व्ह करणार आहोत, फर्दर ज्या काही गोष्टी आपण तिकडे कॅल्क्युलेट करणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर ह्या जर गोष्टी तुमच्या लक्षात आल्या, ही गोष्ट कशी आली तर आपण काय केलेलं आहे, छोटासा पार्टिकल आपण तिकडचा कन्सिडर केलेला आहे. त्याचा डिस्टन्स आहे r फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि त्याला इंटिग्रेट केलं. दॅट इज सिंपल. त्याला आपण काय केलेलं आहे, इंटिग्रेट केलेलं आहे. इतकी सिंपल ती गोष्ट आहे असं आपण तिकडे सांगू शकतो. इंटिग्रेशन ऑफ dm r स्क्वेअर इट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट होल बॉडी असं आपण काढू शकतो. इनफायनाइट पार्टिकल्स असतील त्यावेळेस, फायनाइट पार्टिकल असतील त्यावेळेस इट इज ओके. फायनाइट पार्टिकल आपल्याला ह्या n ची जी व्हॅल्यू माहिती आहे, आपल्याला n ची व्हॅल्यू व्हॉट एव्हर इट इज, n किती पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये, ती जर आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे तर दिस इक्वेशन वी कॅन यूज. पण प्रत्येक वेळेला प्रत्येक बॉडीमध्ये इतक्या नंबरचे पार्टिकल आहेत असं आपण सांगू शकत नाही. आर्बिटरी बॉडी आहे, देर आर इन्फायनाइट नंबर ऑफ पार्टिकल्स. त्यावेळेस मग आपल्याला हे खूप उपयोगाचं ठरतं. अँड विथ द हेल्प ऑफ दिस इंटिग्रेशन आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी पार्टिकल और एनी बॉडी, आपण एनी ऑब्जेक्ट त्याचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काय करू शकतो, डिफाइन करू शकतो. सो दिस इज अबाउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ आर्बिटरी बॉडी. आणि याच्यामध्ये आपण काय शिकलो तर याच्यामध्ये आपण असं सांगितलं की मास ला रिप्लेस करण्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे रोटेशनल मोशन मध्ये. मास रिप्लेस करते मोमेंट ऑफ इनर्शिया अँड मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू mr स्क्वेअर दॅट वी ऑलरेडी अंडरस्टूड ओव्हर हिअर. ठीक आहे. तर अशा प्रकारे मोमेंट ऑफ इनर्शिया हे मासला रिप्लेस करतं. कारण की बऱ्याच काही इक्वेशन आपल्याला माहिती आहेत, लिनियर मोमेंटम माहिती आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे, आपल्याकडे फोर्सचा फॉर्म्युला आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला मास हे एक कॉमन आहे. फोर्स F इज इक्वल टू ma, F इज इक्वल टू ma. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. मास कॉमन आहे. मग याला जर आपल्याला रोटेशनल मोशन मध्ये न्यायचंय, रोटेशनल कायनेटिक एनर्जी किंवा रोटेशनल मोशन मध्ये नेऊन आपल्याला इकडे टॉर्क आपल्याला डिफाइन करायचा आहे, ह्या सगळ्या जर गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत तर या मासला रिप्लेस करणं खूप गरजेचं आहे. अँड दॅट मास इज रिप्लेस्ड बाय मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया इज अनालॉगस टू मास असं आपल्याला तिकडे सांगता आलं. आणि त्याच्यासाठीच आपण हे सगळे इक्वेशन जे काही आहे ते बघितले. पुढे जाणार आहोत आपण जे काही युनिफॉर्म बॉडी आहेत त्या युनिफॉर्म बॉडीचा आपण काय करणार आहोत, मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहोत. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रॉड. वन डायमेन्शनल बॉडी आहे. वन डायमेन्शनल म्हणजे काय आहे तर एक थिन रॉड आहे, त्याला फक्त लेंथ आहे, ब्रेथ नाहीये. थिन रॉड, वन डायमेन्शनल रॉडचा आपण विचार करणार आहोत. त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपण इकडे काढणार आहोत. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, रिंगचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहोत. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, डिस्कचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहोत. ज्या काही युनिफॉर्म बॉडी आहेत त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहोत. कधी तर ऍक्सिस ऑफ रोटेशन ज्यावेळेस त्याच्या सेंटर ऑफ मास मधून परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रोटेशन, जे रोटेशन आहे त्याच्या प्लेनला बघूयात आपण, ते आपण विचार करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत. तर त्यावेळेस आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड, डिस्क, रिंग, लॅमिना या सगळ्यांचा आपण काय करणार आहोत, मोमेंट ऑफ इनर्शिया पुढच्या लेसन मध्ये, पुढच्या लेसन मध्ये, लेक्चर मध्ये आपण त्याचा विचार करणार आहोत. टिल देन थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. जय हिंद.